हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे राधिका क्रिएटिव्ह शॉर्ट्स. आणि मी आहे शिवानी. आणि जसं की तुम्हाला माहीत आहे की मी आता मेहंदी काढण्याचं शिकत आहे. तर इथं तर आपल्या व्हिडिओला सुरुवात झालेली आहे. आता व्हिडिओ पाहत पाहत चला मी तुम्हाला पण सांगते माझी ही मेहंदीची आयडिया मला कशी आली आणि कसा मी हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे ते. तर सर्वात पहिले तर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील आणि ते तुम्हाला नोटिफिकेशन पण मिळतील. त्याच्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हालाही मेहंदी काढण्याची आवड असेल तर तुम्हाला माझे व्हिडिओ बरेच फायदेशीर राहतील, कारण मी पण आताच मेहंदी काढण्याचं शिकत आहे. ज्यांनी माझे व्हिडिओ आधीपासून पाहिलेले आहेत त्यांना माहीतच असेल की मी कुठून माझी सुरुवात केलेली आहे मेहंदी काढण्यासाठी, कारण मला पण मेहंदी थोडीफारसुद्धा येत नव्हती. आणि मी याच म्हणजे मेहंदीचं चॅलेंज पण घेतलं होतं 30 दिवसाचा. त्या 30 दिवसामध्ये पण मी सगळे व्हिडिओ माझे अपलोड केलेले आहे, शॉर्ट्समध्ये, लॉंगमध्ये. जसे जमन तसे मी माझा 30 दिवसाचा म्हणजे 30 डेचा मी चॅलेंज माझं पूर्ण केलेलंच आहे. आणि ते चॅलेंज पूर्ण झालं, मी असं सांगितलं होतं की हे चॅलेंज पूर्ण करून आता मेहंदी जमते आपल्याला, पण एवढी फिनिशिंग येत नाही. तर त्याच्यासाठी मी क्लासेस लावणार होते असं मी तुम्हाला सांगितलं होतं. पण आमच्या शहरामध्ये म्हणजे संभाजीनगरमध्ये कुठे चांगले क्लासेस आहे असं मला अजून मी सर्च करते, कारण इथं जवळपास मला चांगले क्लासेस अजून तर सध्या नाही सापडलेले. त्याच्यामुळे मी मेहंदी क्लास लावण्याचं म्हणजे थोडं स्टॉप केलेलं आहे. पण जसं मला कुठं मेहंदीचे क्लासचं म्हणजे चांगले भेटेल सर्च करत आहे मी. जसे मला चांगलं कळालं की इथं मेहंदीचे क्लास चांगले घेत जातात, तिथं मी नक्की माझे मेहंदीचे क्लास लावणार आहे. कारण क्लास तर मला लावायचेच आहे, कारण जे क्लासमध्ये शिकवतात त्याचा थोडाफार तर फरक पडतच असतो आपल्यामध्ये. कारण क्लासमध्ये ते सांगतात आपल्याला ट्रिक अलग अलग, त्याच्यासाठी क्लास लावणं तर गरजेचंच आहे. पण तरीसुद्धा मी माझी प्रॅक्टिस नाही थांबवलेली आहे. मी माझी प्रॅक्टिस करतच आहे घरी. आणि त्याच प्रॅक्टिसमधून ही एक डिझाईन आणि हा एका दिवसाचा माझा व्हिडिओ. तर ही डिझाईन पण तुम्ही पहा. आणि ही पण डिझाईन मी प्रॅक्टिस करूनच शिकलेली आहे. तसं मी अजूनसुद्धा क्लासेस नाही लावलेले आहे, मला लावायचे आहे. पण पाहूया, कुठे जर चांगले भेटले क्लासेस तर नक्की लावूया. जर तुम्ही पण संभाजीनगरमधले असाल तर तुम्हाला माहीत असेल इथं कुठे मेहंदीचे क्लासेस असेल चांगले तर नक्की कमेंट करून सांगा. आणि इथं आपलं बोलता बोलता तुम्ही पाहतच आहे की माझ्या बऱ्याच हाफ हँडची माझी मेहंदी काढून झालेली आहे. आणि तुम्ही पाहताच आहे की मला आता माझ्या मेहंदीला किती फिनिशिंग येत आहे. आणि ही फिनिशिंग फक्त प्रॅक्टिस करूनच आलेली आहे. कारण मागच्या 1.5 महिन्यापासून मी मेहंदीची प्रॅक्टिस करत आहे, न चुकता एक दिवस पण. हा व्हिडिओ एका दिवशी मी नसून टाकला, पण मेहंदीची प्रॅक्टिस नाही केली असं नाहीच. मेहंदीची प्रॅक्टिस मी दररोज करते. आणि ही आहे आपली म्हणजे रोजची डिझाईन. आणि ही डिझाईन मला खूप दिवसाची ट्राय करायची होती, ही कमळाची डिझाईन. आणि मी तीच आता ही ट्राय केलेली आहे या मेहंदीमध्ये. तुम्ही या मेहंदीचा फायनल लुक नक्की बघायच. खरंच ही मेहंदी लास्टला इतकी सुंदर आणि इतकी छान दिसते, तुम्ही तुमच्या हातावरसुद्धा काढून पहा, खूप सुंदर दिसते. आणि या डिझाईनचं मेन कारण असं की ही डिझाईन म्हणजे एकदम काढायला एकदम सिम्पल आहे आणि छान आहे आणि दिसायला पण एकदम सुंदर आहे. आणि ही डिझाईन काढण्यासाठी मला जास्त वेळ पण नाही लागलेला आहे. 1.5 तास म्हणजे माझा 1.5 तास तर लागलेला आहे. हा तुम्ही म्हणता 1.5 तास बराच, पण मेहंदी काढायला खूप वेळ पण लागतो. जे मेहंदी काढतात त्यांना नक्की माहीत असेल. पण ही मेहंदी माझी चक्क 1.5 तासामध्ये झालेली आहे. ही मेहंदी म्हणजे मी खूप अशीच फास्ट काढली होती. तर तुम्हाला बोलता बोलता माझी ही मेहंदीसुद्धा आता फिनिश झालेलीच आहे. ऑलमोस्ट थोडीफार बाकी आहे, फक्त आपले फिंगर. तर पहा, खरंच ही किती सुंदर दिसत आहे मेहंदी. आणि खरंच माझी प्रॅक्टिस करून माझ्या हाताला बरीच फिनिशिंग आलेली आहे. तुम्हाला जर कोणची पण वस्तू शिकायची असेल, काहीही शिकायचं असेल तर त्याला प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. हे तर आता मला कळालेलंच आहे. त्याच्यासाठी मी माझी प्रॅक्टिस तर नाही सोडणार आहे, जोपर्यंत मला एकदम मेहंदी परफेक्टली छान येणार नाही, ब्रायडल येणार नाही तोपर्यंत तरी.
जसं की तुम्हाला माहीत आहे, जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, तर तुम्ही पण संभाजीनगरचे असाल तर मला नक्की सांगा. जर तुम्हाला कुठं मेहंदीचे क्लासेस माहीत असेल जिथं एकदम छान आणि सुंदर मेहंदी शिकवत असतील आणि ते प्रोफेशनल मेहंदी आर्टिस्ट असतील तर. जेणेकरून मग मला तिथं क्लासेस लावता येईल, कारण मला आता प्रोफेशनल आर्टिस्टकडेच क्लासेस लावायचे आहे, त्याच्यासाठी मी सर्च करत आहे. तर तुम्हालाही माहीत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. तर पाहिजे आपली मेहंदी पूर्ण होतच आहे आणि नक्की या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा गाईज. आणि याचा फायनल लुकसुद्धा नक्की पाहून जा. खरंच खूप सुंदर मेहंदी दिसते आणि ही मेहंदी माझी फर्स्ट मेहंदी आहे, ज्या मेहंदीमध्ये मला म्हणजे फिनिशिंग एकदम परफेक्ट जमले आहे. तर त्याच्या बाकीच्या मेहंदीमध्ये सुरुवातीला तुम्हाला इतकी फिनिशिंग नव्हती जमलेली आहे, तरी मी माझी प्रॅक्टिस करून करून ही फिनिशिंग आणलेली आहे. आणि याच्यासमोर ना माझी छोटी लिटल सिस्टर वॉईस देणार आहे. तिची खूप इच्छा आहे व्हिडिओमध्ये वॉईस द्यायची. त्याच्यासमोर तिची वॉईस नक्की ऐकून जा गाईस, कारण तिच्याच नावावर माझं चॅनल आहे. तिचंच नाव आहे राधिका आणि तिच्याच नावावरती मी हे चॅनल उघडलेलं आहे, राधिका क्रिएटिव्ह शॉर्ट्स. तर पहा ती काय बोलते. प्लीज माझ्या बहिणीच्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या फ्रेंड्स और फॅमिलीसाथ शेअर करा आणि चॅनलमध्ये नवीन आहे तर सबस्क्राईब करा. ठीक आहे, बाय. ओके, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. आणि मेहंदीचा प्लीज फायनल लूक पाहून जा. माझ्या बहिणीने जसं तुम्ही माझ्या बहिणीचा आवाज ऐकला आहे, तिचं म्हणणं होतं की माझ्या बहिणीला म्हणजे माझ्या सिस्टरला दीदीला सपोर्ट करा तुम्ही, की ती खूप मेहनत करते व्हिडिओच्या पाठीमागं. आणि माझे व्हिडिओ पण हा मेहंदीचा व्हिडिओ माझा तिनेच शूट केलेला आहे आणि तिच्याच नावावरती माझं चॅनल आहे राधिका क्रिएटिव्ह शॉर्ट आणि तिचंच नाव आहे राधिका. म्हणजे पण आपला मेहंदीचा फायनल लुक खरंच जमली आहे ना मला मेहंदी. तर नक्की लाईक अँड शेअर अँड कमेंट करा गाईज आणि असंच सपोर्ट करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.